हाय हॅलो, तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मग अगदी कमी साहित्यामध्ये घरच्या घरी पारंपरिक पद्धतीने मिरचीचं लोणचं कसं करायचं तर ते बघूयात. वर्षभर टिकेल अशा पद्धतीने जर तुम्ही मिरचीचं लोणचं बनवलं तर. चला तर मग तुम्हाला याची डिटेलमध्ये रेसिपी बघायची असेल तर चॅनल हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती जे कोणी नवीन असतील ताई मावशी तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग सुरुवात करूयात. आता बघा छानपैकी अशाला आपल्याला फ्रेश अशी ताजी मिरची घ्यायची आहे. शिळी मिरची घ्यायची नाही आहे. 1 दिवसाचीच तोडलेली मिरची अशी घ्यायची आहे. मधातून अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे 2 त्याचे खाप करून घ्यायचे आहेत. आणि मिरचीचं लोणचं बनवताना आपल्याला पाण्याचा थेंबही त्या मिरचीला लागलेला नसला पाहिजेत. पूर्ण मिरची ही कोरडी असली पाहिजेत. त्यामुळे सुरुवातीलाच मिरची छानपैकी धुवून घ्यायची, कपड्याने स्वच्छता पुसून घ्यायची. आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे 2 भागांमध्ये त्याचे काप करून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही पूर्ण मिरचीही ठेवू शकता किंवा मधून कट करून सुद्धा करू शकता. तर मग चला आता नेक्स्ट काय करायचं आहे आपल्याला तर आता जी आपण भाजीला काळी मोहरी वापरतो ती मोहरी आपल्याला 1 वाटी घ्यायची आहे. दुसरं काहीही यामध्ये ॲड करायचं नाही आहे आणि मिक्सरला छानपैकी आपल्याला फिरवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्या ज्या मिरच्या आहेत त्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून म्हणजे 1 चमचा हळद टाकून द्यायची आहे. आणि त्यानंतर जी आपण मिक्सरला फिरवून घेतलेली मोहरी होती ती त्यामध्ये सर्व टाकून द्यायची आहे. आणि दोन्ही आपल्याला सर्व साईडनी छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिठाचं प्रमाण सांगायला गेलं तर आपल्याला छोटी वाटी जी असते त्या प्रमाणानुसार 1 वाटी आपल्याला मीठ त्यामध्ये ॲड करायचं आहे. आता पूर्णतः मी तुम्हाला परत एकदा त्याचं प्रमाण सांगते. आपल्या मिरच्या आहेत अर्धा किलो मिरच्यांसाठी आपल्याला 1 चमचा हळद पावडर टाकायचं आहे आणि छोटी 1 वाटी आपल्याला मीठ टाकायचं आहे. आणि जी मोठी वाटी होती त्या प्रमाणानुसार आपल्याला मोहरी जी आहे ती ग्राइंड केलेली मिक्सरला फिरवलेली ती आपल्याला ॲड करायची आहे. तर मग असं आपल्याला छानपैकी सर्व काही मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व काही जिन्नस जे आहे एकसारखं मिक्स झाल्यानंतर काय करायचं, एक काचेची भरणी किंवा प्लास्टिकची भरणी असली तरीही चालेल. ते आपल्याला पूर्णतः जे त्याचं बेरी आहे ती अशी छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे. आता आपल्या ज्या मिरच्या आहेत त्या 2 दिवसानंतर थोड्या नरम पडायला लागल्यानंतर परत एकदा आपल्याला त्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे परत एकदा त्या एकसारख्या सर्व काही जे जिन्नस आहे ते मिक्स होईल. जेवढे जास्त प्रमाणामध्ये आपल्या लोणच्यांमध्ये बेरी असते तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये आपलं जे मिरचीचं लोणचं आहे ते खाण्यासाठी रुचकर लागतं. तर मग अशा प्रकारे तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. वर्षभरही तुम्हाला तुमच्या मिरचीच्या लोणच्याला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आहे. लोणच्यामध्ये मीठ कमी झालं तर लोणचं जास्त करून खराब होत असतं. जास्त प्रमाणामध्ये जरी मीठ झालं तरी एवढं काही फरक पडत नाही आहे. जर नॉर्मली आपल्याला मीडियम तर टाकायचं कळतंच. तर मग बघू शकता तुम्ही अशा प्रकारे सर्व काही आपल्याला भरून घ्यायचं आहे एका डब्यामध्ये. या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा. खायलाही अप्रतिम लागेल. पारंपरिक पद्धतीने बनवलेलं ही मिरचीचं लोणचं घरच्यांना नक्की आवडेल. चला तर मग आता अशाच नवनवीन आपल्या ज्या रेसिपी बघायच्या आहेत, डेली व्लॉग बघायचे आहेत तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच एका नवीन रेसिपीसह आपण परत भेटू. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.